ऐकणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार। मी भारताचा नागरिक या नात्याने माझे विचार आपल्यासमोर मांडत आहे। ते विचार म्हणजे येणाऱ्या निवडणुकी संबंधित असून आपल्याला लक्षपूर्वक ऐकावे हीच विनंती। मतदार बंधू भगिनींनो, दिनांक 13 मे 2024 ला आपल्याला एक मोठी संधी आली आहे। ती म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी असली तरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी मानून चालले पाहिजे। कारण या देशामध्ये सत्तेकर्ते जे आहे ते हुकुमशाही आणू पाहतात। त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले अतिशय उत्तम असे संविधान ते धोक्यात आले असे वाटते। मतदार बंधू भगिनींनो, मी आपल्याला एक उदाहरण देईन। जेव्हा महाभारतामध्ये कौरव पांडवांचे युद्ध झाले होते, ते युद्ध म्हणजे एक ऐतिहासिक युद्ध होते। त्याच्यामध्ये अर्जुनाला प्रश्न पडला होता, कारण समोरचे जे होते ते पण नातेवाईकच होते, त्यांच्यावर मी कसा बाण चालवणार अशा प्रकारचा प्रश्न त्याच्या मनात आला। तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला संदेश दिले होते की धर्माविरुद्ध अधर्म अशी लढाई जेव्हा होत असते तेव्हा नातेवाईक किंवा कुटुंब प्रमुख याचा न विचार करता आपल्याला धर्म कोणत्या साईडने आहे आणि धर्म म्हणजे काय हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। असा उपदेश दिल्यावर अर्जुनाने युद्धाला सुरुवात केली। हे उदाहरण देण्याचं एकच कारण आहे, काही मतदार बंधू भगिनींना वाटते की हिना गावित चांगली आहे, तिला आपण निवडलं पाहिजे। तर मित्रांनो, तसं नाही। हिना गावित चांगली जरी असली तरी जे राज्यकर्ते, जे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रवृत्ती मात्र चांगली नाही। म्हणून ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला होता, संदेश दिला होता, उपदेश नव्हे संदेश दिला होता, अर्जुन धर्म ज्या साईडला असेल त्या साईडने युद्ध करण्यास काय हरकत नाही असे त्यांना श्रीकृष्णाने संदेश दिला होता। तोच संदेश आपल्याला वापरायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत जरी असली तरी आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे आणि पंजाला मतदान देऊन लोकशाहीच्या साईडने आपल्याला मतदान करण्याची एक मोठी संधी, ती मात्र आपण हाताने घालवू नये हीच विनंती। मित्रांनो, संविधान धोक्यात आल्याचे आपल्याला माहिती आहे। ते मी मागे 3 उदाहरणं दिले होते, ते पुन्हा सांगण्याची काही गरज नाही। तुम्ही सर्व हुशार आहात, म्हणून सर्व तरुणांना माझी एकच विनंती, महाविकास आघाडीचे उमेदवार आपले गोवलदादा पाडवी यांना प्रचंड मताने विजय करा। मी शेवटी एकच सांगेल, इंडिया गठबंधन के उम्मीदवार 300 से ज़्यादा सीट पर भाजपा पर है भारी। लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, इंडिया गठबंधन के उम्मीदवार 300 से ज़्यादा सीट पर भाजपा है भारी। भाजपा वाले कर रहे हैं 400 पार का झूठा नारा देकर भाजपा वाले कर रहे हैं हार की तैयारी। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, इंडिया गठबंधन के उम्मीदवार 300 से ज़्यादा सीट पर भाजपा पर है भारी। 400 पार का झूठा नारा देकर भाजपा वाले कर रहे हार की तैयारी। धन्यवाद।